देवाची ये द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा तेणे मुक्तिचारी साधिया देवाची ये द्वारी उभा देवाची उभा तेणे मुक्तिचारी तेणे मुक्तिचारी देवाची ये द्वारी उभा देवाची ये द्वारी हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोण देवाची वाणी उभा देवाची वाणी उभा असोनी संसारी जिव्हे वेगू करी रे असोनी संसारी जिव्हे वेगू करी रे वेद शास्त्र उभारी वेद शास्त्र उभारी देवाची ये वाणी उभा देवाची ये वाणी उभा देवाची ये वाणी उभा ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणे द्वारकेचे राणी पांडवाधरी द्वारकेचे राणी पांडवाधरी पांडवाधरी
उभा क्षणभरी देवाची वाणी उभा क्षणभरी उभा क्षणभरी उभा क्षणभरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर माऊलीने आम्हाला 3 ग्रंथ दिले. खर तर 4 ग्रंथ पैकी सर्वात लोकप्रिय ग्रंथ भगवद्गीतेचं सुलभ आपल्याला जे रूपांतर भावांतर करून दिलं ती भावार्थ दीपिका, टोपण नाव ज्ञानेश्वरी. भगवान गोपाळ कृष्णांना जे म्हणायचंय, जे शिकवायचंय ते थोडं अधिक स्वतःचीही भर घालून आमच्यापर्यंत पोहोचवणं हे भावार्थ दीपिकेचं कार्य आहे. पण ज्ञानदेवांना स्वतःला काय वाटतं ते सांगण्यासाठी अलग ग्रंथ अमृतानुभव. चांगदेव महाराजांना उपदेश ती चांगदेव 65 आणि आणखीन सर्वसामान्य सर्व लोकांसाठी एक अत्यंत सोपा उपदेशपर ग्रंथ हरिपाठ. जसं कोण्याही वैदिकाच्या घरामध्ये नित्य स्नान संध्या असावी तसं प्रत्येक वारकऱ्याच्या घरामध्ये सायंकाळी हरिपाठ झालाच पाहिजे. ही महाराष्ट्रामध्ये 700 वर्ष परंपरा टिकून आहे. पण हरिपाठ म्हणजे काय असं आता नवीन शाळेतल्या विद्यार्थ्याला जर विचारलं, मोठी अवघड परिस्थिती आहे. मुलांचं उत्तर विपरीतच आहे. हरिपाठ म्हणजे काय? हरीकडे पाठ करणे. सोपं उत्तर. हरीला पाठ दाखवणे. एखादा आणखीन पुढे जाऊन सांगेल हरी प्राप्त करण्याचा धडा. धडा म्हणजे पाठ, लेसन. पण या वाक्याचा आणखीन थोडा विस्तार केला पाहिजे. आम्ही सामान्य प्रपंच करत असताना हरी कसा प्राप्त करायचा याचा परिपाठ हरिपाठ. आपण या अभंगाचं अनेक ठिकाणी चिंतन ऐकलं असेल. पण गेली 20-25 वर्ष चिंतन केल्यानंतर जसा नदीचा आनंद असतो की जेवढ्या डुबक्या मारायला तेवढे नवीन दगड सापडतात. अरे असे दगड तर बघितले नव्हते. तसं प्रत्येक वेळेला ग्रंथाचं पुन्हा एकदा पारायण आणि चिंतन झालं की जाणवायला लागतं की आधीच्या पारायणात हे नव्हतं कळलं. अरे हे अजून या ग्रंथात आहे. तसं याही अभंगाचं चिंतन करता करता असं लक्षात येतं, अरे 10 वर्षापूर्वी याच्याबद्दल काही वेगळा विचार करत होतो, तर हा अभंग आणखीन खोल आहे, आणखीन खोल पोचवणारा आहे. वारंवार कारण देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती 4 साधी येल्या. मी चिंतन 4 मुक्तींपासून करतो. कशातून पाहिजे मुक्ती? जन्ममृत्यूमधून? महाराजांचं तर अभंगच आहे, नलगे मुक्ती धन संपदा. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका नकोच आहे. किंबहुना याच हरिपाठाच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणाले, मागील जन्मी मुक्त झालो. म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातनं जे मुक्त व्हायचं ते माझं मागल्या जन्मात झालंय. मग या जन्मात आलात कशाला? बुडते हे जन देखवे न डोळा.
मी शाळेच्या नोकरीतून रिटायर झालो, मुक्त झालो, शिक्षणाच्या व्रतातून नाही रिटायर झालो. लोकांना शिकवण्याचं जे व्रत आहे त्याच्यातून मी निवृत्त कधीच होणार नाही. या दृष्टीनं आता फक्त मी कधी जन्माला यायचं आणि मी कधी जायचं याच्यावर मुख्याध्यापकांचं नियंत्रण नाही, कारण मी निवृत्त आहे. म्हणून भगवंत नाही ठरवणार मी कधी यायचं ते. आता मी ठरवीन मला गोकुळाष्टमीला यायचं आहे, मी ठरवीन मला कार्तिकी त्रयोदशीला जायचं आहे. याच्यावर माझा अधिकार चालतो. अशा तऱ्हेचे ज्ञानेश्वर माऊली संतांना नेहमी मुक्ती या शब्दाचा अर्थ याच देही याच डोळा पाहू मुक्तीचा सोहळा अशी मुक्ती अभिप्रेत आहे. शरीर संपणं याला ते मुक्ती म्हणत नाही. शरीर संपणं हे तांत्रिक दृष्ट्या फक्त देहांतर आहे. या देहातून निघायचं, पुढच्या देहामध्ये प्रवेश करायचा. मधला काय हॉल्ट असेल तो भगवंत ठरवेल तिथे थांबायचं. जे तुझ्या हाती काहीच नाही. देहांतर म्हणजे ते मुक्ती म्हणत नाहीत. देह असताना, जन्म सुरू असताना सर्व चिंता, विवंचना, यातना, सर्व काही मानसिक ताण, तणाव, त्रस्तता या सगळ्यापासून मुक्त, अलिप्त अशी भावावस्था, आत्मावस्था असणं याला तेही असून मुक्त असणं असं म्हणतात. चिंतेतून 4 टप्प्यात माणूस दूर होतो. आपले वर तुम्हाला काय चिंता आहेत सांगा. सांगतो सारखे लाईट जातात. इन्व्हर्टर बसवलाय पण बॅटरी चार्ज होईपर्यंत सुद्धा लाईट टिकत नाहीत. काय उपयोग? नुसत्या जाहिराती चालल्या आहेत. एसी घ्या, फ्रीज घ्या, टीव्ही घ्या. मेल्या इतकं सगळं घेतलं तर बघायचं कसं? लाईट दे ना आधी. भारतामध्ये सामान्यतः 80% ठिकाणी वीज असण्याचं प्रमाण 2% आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू विकायच्या जाऊ दे, बोलायचं नाही आपण. ह्या सगळ्या वस्तू माझ्या गळ्यात मारण्यापूर्वी आधी मला 24 तास वीज मिळेल याची काही व्यवस्था करा की हो. यातल्या 2 कमी चालतील. शेवटी मिक्सर घेऊन सुद्धा खलबत्ता काढायची वेळ आहेच. लाईट फार जातो. चिंता क्रमांक 1. उन्हाळा आला किंवा नाही आला, पाण्याची बोंब, नळ 24 तास. पाणी किती तास विचारा. तुमच्याकडे नळ असतो का? तो 24 तास काय, किती 12 वर्ष आहे पाणी नाही ना. पण टँकर आले तरी आमच्या सोसायटी पर्यंत पोहोचत नाहीत. चिंता. बरं, काही प्रमाणात पैसे साठवलेत, बँकेत आहेत, पण बँक केव्हा बुडीत निघेल माहित नाही. समजा घरी ठेवले, आमची सिक्युरिटी काय, चोर कधी नेती. चिंता. बघा, 1-2-3 चिंता तुम्ही महत्वाच्या सांगितल्या. यस. आता आपण या चिंतेतनं पहिल्या पायरीत मुक्त होऊया. ते म्हणजे असं करूया, आपल्या या प्रभागाचे जे खासदार साहेब आहेत, त्या खासदार साहेबांच्या सोसायटीमध्येच ब्लॉक घेऊया. त्यानं काय होईल? पाण्याचे टँकर नक्की येतील. इतरांपेक्षा 20 कमीत कमी आहे तिथे जाण्याचं प्रमाण राहील. आणि आमदार साहेबांच्या सोसायटीला आहेच, त्यामुळे सिक्युरिटी मिळतेच. काही प्रमाणात तर चिंता दूर झाल्या. जमलं म्हणजे ते ज्या सोसायटीत आहेत त्या सोसायटीत राहणं, यालाच आध्यात्मिक भाषेत पहिली मुक्ती म्हणतात. सलोकता. त्या लोकात येऊन राहिलो, या लोकांमध्ये आलो. नंतर
तरी लाईट जायचं प्रमाण काही कमी होत नाही आहे. असं करूया का, खासदार साहेबांच्या इमारतीच्या समोरच्याच ब्लॉकमध्ये राहूया, म्हणजे तुला तुझी वीज वापरायची पण गरज नाही. त्यांच्याकडे इतकी ढणढण दिवाळी असते की आपले सगळे दिवे बंद केले तरी लाईट चालूच आहे. केवढं बिल वाचेल मला सांग. म्हणजे त्यांच्या आणखीन आपण जवळ आलो. याला आध्यात्मिक भाषेत दुसरी मुक्ती म्हणतात, समीपता. समीप म्हणजे जवळ येणं. आधी लोकात आलो, मग समीप आलो. पण तरी रेशन कार्डाच्या ऑफिसमध्ये किती वेळ रांगेत उभं राहावं लागतंय. काम लवकर होत नाही. सरकारी काम 4 महिने थांब. भौतिक शास्त्रात नियम असा आहे की कागदावर वजन ठेवलं की कागद हलत नाही, पण सरकारी ऑफिसमध्ये नियम उलटा. जेवढं वजन जास्त तेवढा कागद लवकर हलतो. वजन ठेवलंच नाही, कागद हलतच नाही. म्हणून तर आता कुठलंही डिपार्टमेंट राहिलेलं नाही, त्याचं नावच ठेवलंय खातं. काहीतरी खातं व्हायला पाहिजे ना. या दृष्टीनं कसं काय करावं बा, चिंता आहे ना तुला. असं कर, खासदार साहेबांचा तू पीए हो. आता साहेबांचा पीए म्हटलं तुला रेशनच्या रांगेत कोण उभं करेल. खासदार साहेबांच्या ऐवजी काही ठिकाणी तुझी सही चालते. असं जर झालं तर सिग्नलला कोणी अडवणार नाही. प्रचंड चिंता मिटल्या का नाही तुझ्या? कशामुळे मिटल्या? याला अध्यात्मातली तिसरी पायरी म्हणतात, स्वरूपता. या रूपाऐवजी तुझं रूप चालणार आहे अशी अवस्था आली. स्वरूपता. पहिली सलोकता, त्या लोकात येऊन राहिलास. मग समीपता, त्यांच्या जवळ येऊन राहिलास. मग स्वरूपता, त्यांचा होऊन राहिलास. आणि शेवटची पायरी सायुज्यता. तूच खासदार झालास. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. संत सज्जन आम्हाला सांगतात, जी खासदारकी 5 वर्षासाठी फक्त आहे, त्याच्या जवळ असं 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 गेलं तर अशा 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 चिंता मिटतात. तर ज्याची सत्ता कधीच जात नाही त्याच्या जवळ जर असं 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 गेलं, कायमच्या चिंता नाही करे मिटणार. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. परमेश्वराच्या गुणगानाचा आनंद घेणारे जे सगळे लोक आहेत, त्या लोकांमध्ये येऊन मी बसायला लागलो. सलोकता. उपासनेमुळे मी अधिक भगवंताच्या अस्तित्वाच्या जवळून अनुभव घेऊ लागलो. समीपता. आता तर नामगायनामध्ये अशी काही मती गुंग होऊन जाते की डोळे मिटले की आत तो दिसूच लागलाय. इतकी स्वरूपता. आणि शेवटी त्यात मिसळून गेलो, ती सायुज्यता. तेने मुक्ती 4 साधी येत्या. या 4ही मुक्ती तुला प्राप्त होतील किंवा हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. इथे पूवर टिंब दिले पाहिजे, नाही तर पुण्याची गणना असा गडबडीचा विषय होईल. काय जनगणना अधिकारी आणू काय? पुण्याची गणना कोण करी. पुण्याची नाही, पुण्याची. यासाठी पुण्य शब्द लिहिताना यच्या आधी न तर पाहिजेच, पण पूवरही एक अनुस्वार दिला पाहिजे. नाही तर अणाची आणि अण्णाची याच्यामध्ये 2 अनुस्वार विपरीत आहेत ना. तसं पुण्याची आणि पुण्याची याच्यामध्ये 2 अनुस्वार अभिप्रेत होते. एक अनुस्वार आणि एक नकार. असा विचार केला पाहिजे. पुण्याची गणना कोण करी. इथे मात्र हा पहिलाच अभंग असल्यामुळे प्रत्यक्ष म्हणण्यावर जास्त भर दिलाय. हरिमुखे म्हणा. बहुतांशी 90% नामस्मरण हे मनातच होत असतं. आणि ते मनातच व्यवहाराच्या दृष्टीने अभिप्रेत आहे. कारण तुम्ही सारखं बडबड करत राहणं शेजारच्याला त्रासदायक होणार आहे. आपल्या भक्तीचा दुसऱ्याला उच्छाद होऊ नये. पण पहिलाच अभंग आहे.
इथे आता प्रत्यक्ष बोलण्यावरच जास्त भर दिला पाहिजे. मुखाने म्हण पुढे वैखरी राम आधी वदावा. थोडी लहान पोराला सवय लावताना आपण असं करायला सांगतो, तोंडाने म्हण श्रीराम जय राम जय जय राम. कोणी भेटलं की त्याला म्हण राम राम. मुखाने आधी थोडी म्हणायची सवय कर. मनातल्या मनात नंतर चिंतन आपोआप सुरू राहील. आता पहिल्या ओळीचं चिंतन आपण ऐकलं त्यापेक्षा थोडं वेगळं करणार आहे. हरिमुखे म्हणा कळलं, पण मग मुखे म्हणतच बसू का? नाही. कालचा विषय पुन्हा तसाच. असोनी संसारी. तू संसारात असताना, तू संसाराच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे संपन्न करत असताना, तू जबाबदाऱ्या पार पाडत असताना हरिमुखे म्हणा. त्यामुळे सावता माळ्यांनी मला बंद करून हरिमुखे नाही म्हणायचंय. मला करत असतानाच हरिमुखे म्हणायचे आणि संध्याकाळच्या रिकाम्या वेळेला प्रत्यक्ष गायन करायचंय. नरहरी सोनारांनी सोनारकीचं दुकान चालू ठेवून हरिमुखे म्हणा. जनाबाईंनी दळण चालू असताना हरिमुखे म्हणा. त्यामुळे काय करणार, कामच इतकी आहेत की नामस्मरणाला वेळ कुठाळ. हा शब्दच किती विचित्र आहे. त्याला वेगळा वेळ काढायची मुळात आवश्यकताच नव्हती. हा, जर नामाच्या गायनाबरोबर ध्यानाचा अभ्यास करायचा आहे, मग ती रामधून ते शरीरामध्ये घेण्यासाठी शरीर कुठेतरी एका ठिकाणी, इतर सगळे व्यवसाय बंद करून बसलं पाहिजे, हे अगदी मान्य आहे. पण हा झाला 24 तासाच्या दिवसातल्या 1 तासाचा विषय. बाकी जे काही पोटा पाण्यासाठी आवश्यक आहे तेवढं कर. असोनी संसारी, पेटवूनी संसारी, वाट लावूनी संसारी, चुलीत घालूनी संसारी. पहिला अभंग असं कसा घेऊन जाईल, असोनी संसारी जीवही वेगू करी. त्यामुळे जर कोणी आपल्याकडची गृहिणी म्हणाली मला वेळ नाही, तिला म्हणायचं स्वयंपाक करतेस ना. रेडीमेड डबा तर नाही मिळत, करतेस सुद्धा. मग तेच वेळेला सुरू करायचं. कणिक घेतली, अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमंत्रस्य वधकौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्ठुप. अनुष्ठुप छंदः सीता शक्ती पोळी फुगली श्रीमद हनुमान कीलकमचा रामचंद्र प्रीत्यर्थे अर्थात ध्यानम. 11 आवर्तन नक्की होती एका स्वयंपाकात. आणि हे असतील रिकामे तर अहो शुकशुक. आज आपले बुवा नावाचा कोण तो दट्टीन पण गेला रे याचा फुकटच्या इथं. कीर्तन करायला काय होतंय मिळेला याला. परत सगळा स्वयंपाक करायचा बायकाने, कौतुक नव्हत्याचं. छान होतं हो जेवण. मिळेल केलं कोणी, आणि काकडीला सुद्धा हात लावला नाही. जाऊ दे, काकडी नको, गाजर नको, तुम्ही महत्वाचा विषय नाही आहे. हॉल झाडून घ्या. कारण आपण घर झाडल्यावरच कळतं इतरांनी ते नीट झाडलेलं नसतं. बाकीचे वरवर झाडू फिरवून जातात. तुमचं घर स्वच्छ राहावं, दुसऱ्याला का वाटावं, ते तुझं तुलाच वाटलं पाहिजे. तुम्ही झाडू घ्या. माझ्या नामस्मरणात आड येतेस दुष्टे. ती कशाला दुष्टे, तू मूर्ख. झाडू घेऊन सुरू कर ना. तुला कुठं थांबायला सांगितलंय का, तोंडाने झाडायचंय का? भीमरूपी महारुद्रावली हनुमान मारुती अंजने सुत रामदूता प्रपंचना. आता कोचा खाली बघितल्यावर कळलं आपल्या कामगारानं इकडून तिकडून कचरा काढून तिथंच ठेवला होता. महाबळी प्राणदाता सकळा उठली बळे. सगळा कचरा निघाल्यावर मग आता कसं सौख्यकारी दुःखहारी काही सगळं शक्य हो. अहो सदा येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता
घरी दारी शय्येवरी अतिसुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजनी भगवत चिंतन करी पंढरीनाथ महाराज की. इतकी सवलत दिलेली असताना नामस्मरणाला वेळ होत नाही, ह्या बोलण्याला काय अर्थ आहे काय? दिवसभराच्या गडबडीतून शक्य नसेल तर आपल्या पाल्यांकडून सायंकाळी एक माळ का होईना जप करून घेणं हे आपलं पालक म्हणून एक कर्तव्य राहणार. या दृष्टीनं मी इतर सगळ्या ठिकाणी फार सुंदर दृश्य पाहिलं की गायनाच्या क्षेत्रामध्ये माझे अनेक मुसलमान मित्र आहेत. कधी मैफलीसाठी तिकडे जाणं झालं तर त्यांच्या घरी राहायला लागलं आणि त्या घरात राहिलं तर तो रात्री 8 वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले, आई वडील जेवायलाच तयार नाही. बोलले महाराज आप भोजन करो ना. तू का नहीं जेवत है? हमारा बेटा आने वाला है. एवढे उशिरा इंजीनियरिंग कॉलेज में है तो प्रैक्टिकल वगैरह 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 चलता रहता है. आज 8:30 बजे छूटता है वहां से, बहुत टाइम हो जाता है उसको. वो आने के बाद हम खाएंगे. हाँ तो आला, त्याने हातपाय धुतले. आता म्हणले नहीं आने के बाद इसका मतलब वो आएगा, नमाज अदा करेगा, बाद में खाने में बैठेंगे. गोव्यामध्ये ख्रिश्चनाकडे उतरावं, त्याची पोरगी मेडिकलला, ती 9:30ला येते. आई बाप थांबू नये. वो आएगी, पहले यीशु के सामने कैंडल जलाएगी, यीशु का प्रेयर होगा, बाद में भोजन होगा. आणि ज्या ज्या हिंदूंच्या घरात मी उतरतो ते हिंदूच्या घरातलं ते पोर 6 वाजता घरी आले संध्याकाळी. त्याला म्हणलं बाबा रे म्हणतोस का करुणाष्टक? तर त्याच्या आधी त्याची आई सोडते, अहो दमलाय तो. अगं तेवढे तू दमल, त्याच्याशी बोलतोय ना, काय बोलायचं ते. हिंदूलाच काय त्रास आहे? कुठे चुकतंय कळत नाही, पण हिंदुत्वाचे मारेकरी हिंदू जास्त होतात. हिंदुत्वाचे मारेकरी हिंदू जास्त होतात. आपण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशामध्ये कुठलीही उर्दू अँग्लो इंडियन शाळा पहा, त्यातले सगळे विद्यार्थी बहुतांशी मुस्लिम विद्यार्थी या ओढणी दुपट्टा पूर्ण अंगभर कपडे असल्याशिवाय शाळेमध्ये असणं शक्यच नाही. महाविद्यालय जरी असेल तरी फॅन्सी ड्रेस नाही. जो त्या महाविद्यालयाने निश्चित केलेला इस्लामच्या धर्मशास्त्राप्रमाणे वेश आहे तो प्रत्येक जण घालेल आणि कोणीही पत्रकार परिषद घेणार नाही. आमची कुचंबणा होते वगैरे, जिवंत नाही राहत कोण तिथे. आणि ते इतकं मनापासून स्वीकारलेलं असतं की त्यावेळेला आपण जर विचारलं की एवढ्या उकाड्याच्या दिवसामध्ये हे सगळं कान चेहरे झाकून कशाला येतात, तर त्या कौतुकाने सांगतात हमारे यहाँ ऐसा होता है, हे माझं वैभव आहे असं तिला वाटतं. ख्रिश्चनाचे ते सगळे कॅन्डल्स लावणं हे माझं वैभव आहे असं तिला वाटतं. हिंदूच्या घरातल्या नवीन शिकलेल्या मुलीला बांगडी घाल म्हटलं की झालं का? बांगडीनं काय होत आहे, मग कपाळात तरी काही लाव, त्यांनी काय होत आहे, पण न लावून तरी काय होत आहे. काही चिन्ह आहेत आपली स्वतःची, त्याला काही वैज्ञानिक आधार आहेत. ऋषीमुनींनी काही संशोधन करून आपल्याला सांगितलं आहे. कपाळावरती चंदन किंवा हळदीपासून बनवलेलं कुंकू असेल तर त्याचं ठिकाण आज्ञाचक्रावर असतं. आज्ञाचक्र हे अशा ठिकाणी आहे जिथून आज्ञा जाते किंवा जिथून आज्ञा घेतली जाते. मग दुसऱ्याची चुकीची आज्ञा आत येऊ नये यासाठी तुला संरक्षण दिलंय. मग ते तुलाच चिलखत घालायचं नाही, मग दुसऱ्याच्या तलवारीने त्रास होतो म्हणून रडायचं कशासाठी? माझं व्यक्तित्व कसं मी संपन्न करायचं यासाठी इंग्लंड समोर पदर पसरतोयस आणि आमच्या ऋषींनी फुकटच दिलंय, ते नको तुला.
दुर्दैव इतकं भयानक आहे. कितीही केस काढून टाकले तरी केसाचा पुंजका इथे ठेवलाच पाहिजे. या गोष्टीची आपण टिंगल केली, पण मुसलमानांची पण टोपी इथेच आणि ख्रिश्चनाची पण टोपी इथेच. त्याला काय करायचं? ही जागा खूप महत्वाची आहे, ती अधिक जपली पाहिजे. हे त्यांना समजलं, त्यांनी शिकवलं, त्यांनी पाळलं. आमच्या ऋषींना समजलं, त्यांनी शिकवलं. आमच्या दृष्टीनं ऋषी म्हणजे बावळट, आम्हीच काय ते शहाणे. कधीही चांगल्या समारंभाला धोतर नेसणं नाही, लुगडं नाही. त्यामुळे मराठी भाषेतले अनेक शब्द त्यांना कळतच नाहीत. मुलं विचारतात आईला, आई आमच्याकडे कविता आहे की आईने पदराने पुसले. हा पदर म्हणजे कुठं असतो? कारण आई टी शर्ट आणि पॅन्ट मध्ये तो बघतोय. पदर म्हणजे कुठं असतो नक्की ह्याच्यातला? तो मला माहिती नाही. बरं, दुर्दैवाने त्यांना आपल्याला शिकवताही येत नाही, सांगता येत नाही. धावपळीच्या वेळेला इतर काही कपडे आपल्याला आवश्यक आहेत, आपण थोडं मान्य करू. पण किमान आपल्या घरगुती समारंभात तेव्हा तर आग्रहाने आपलं धोतर पाहिजे, साडी पाहिजे, आपल्या वेशामध्ये पाहिजे. खरं सांगू, धोत्रा इतकं मल्टीपर्पज काही नाही. बाकी तुम्ही कितीही नळकांडी घ्या, त्याच्यात पाय जमा करा, पाय जमा. ते धावपळीला ठीक आहे, पण एक धोतर जवळ असलं, वेळ पडली त्याचं अंथरुण होतंय, त्याचं पांघरुण होतो, त्याचा पडदा होतो, त्याची गळपट्टी होते, गळफास होतो. करू नको, मल्टीपर्पज. मी समजा एसटी मध्ये बसलो, एसटी सुटली, एसटीनं गचका खाल्ला, एसटी मध्ये कोणी पाडण बाई असली, तिच्या पोटात दुखायला लागलं, एसटी आता दवाखान्याकडे न्यायची, 4 धोत्र काढली की तिची खोली मी तयार करू शकतो एसटीतल्या एसटीत. असे किती पायजमे लावून काय कराल? अरे माणसाची वेळ प्रसंगी आबरू सुद्धा वाचवायची ताकद ज्या कपड्यांमध्ये, ते सोडून द्यायचं, नाचलेले कपडे फेकून मोठेपणा करवायचा. अवघड गोष्ट होऊन बसते. अर्थात दोष तिहेरी आहे. एक, घरातल्या कर्त्या पुरुषांनी माझ्या घरात असंच व्हायला हवं हा हट्ट सोडला. मातांनी स्वातंत्र्याचा अर्थ थोडा स्वैराचाराकडे घेतला. मातांच्या माहेरच्याने तिला आणखीन भडकवलं. आणि आणखीन तिसरं, या सर्वांवर ज्यांचा अधिकार ते धर्मगुरू लक्ष घालत नाहीत. ख्रिश्चनांचे पोप ख्रिश्चनांच्या शाळांना भेट देतात आणि आपली परंपरा चालू आहे का हे तपासतात. हिंदूंचे आचार्य शाळांना भेट देत नाहीत. ते मंदिरात राहतात, मठात राहतात, पाद्यपूजेपुरते राहतात, नंतर त्यांच्या त्यांच्या गावी निघून जातात. शाळेतल्या मुलांचा, शिक्षकांचा त्यांच्याशी संपर्कच येत नाही. मी अनेक इस्लामी धर्मगुरू पाहिले जे बालवाडी पासून जातात. मुलं कशी बसली आहेत, प्रार्थना होते का नाही. जगामध्ये ए फॉर ऍपल असेल, मदरशामध्ये ए फॉर अल्लाच असायला लागतो. काय टाप तुम्ही दुसरे शिकवू शकाल तिथे. पण ते धर्मगुरू येऊन पाहतात. इथं आमच्याकडे शंकराचार्यांना घरी या म्हणून बोलवायला जाणाऱ्या माणसाच्या कपाळाला गंध नाही, आणि त्याचं गंध नाही त्याकडे आचार्याचं लक्ष नाही. असं करून कसं चालेल महाराज? कालच मी म्हणालो की छोट्या छोट्या स्क्रूमुळेच मोठं यंत्र सुरक्षित राहतं. तसं धर्मपालनाच्या या छोट्या 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 गोष्टी असतात. नित्य उपासना असो, नाही तर किमान वेश असो, आपला वेश तरी किमान सात्विक पाहिजे. गणिकेचा वेश आपल्या पुढच्या पोरांनी करू नये यासाठी पालकांनी जागृत राहिल्याशिवाय आज होणार नाही. कारण सरकारचं सेन्सॉर बोर्ड हे नामर्द, नादान आणि विकलं गेलेलं आहे. त्यामुळे ते सिनेमामध्ये जास्तीत जास्त घाण दाखवायला जाणार आणि इथे चालतं
मग मला का नको, असा स्वैराचार आमच्या पोरांच्या मनात ते भरतायत. असो, याच्यावर नियंत्रण ज्या राष्ट्रपतींना करता येतं तेच काही करत नसतील, तर या देशातला सगळ्यात दुबळा पुरुष राष्ट्रपती आहे इतकं स्वच्छ म्हणायला हवं. आपळेबुवांनी केलं नाही तर तो त्यांचा दोष नाही, का त्यांची तेवढी पोहोचच नाही. ज्याला करता येतं तो करत नाही ते पाप आहे. ज्याच्या हातात अधिकार आहे, ज्याच्या हातात सेन्सरवरती अंकुश लावण्याचे पूर्ण पॉवर्स आहे, हा रस्ता चांगला झाला नाही तर माझा दोष नाही, पण ह्या रस्त्याचा जो इंजिनियर होता त्याच्यावरचा जो अधिकारी होता त्याने बघितलं नाही. आता दॅट्स सिन, दॅट नॉट मिस्टेक. तर ती चूक नाही आहे, ते पाप आहे. जेव्हा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाले तेव्हा तर लोकांना इतका आनंद झाला होता. अनेक लोकांनी त्यांना अर्ज करून सांगितलं होतं की तुम्ही राष्ट्रपती पदावर गेला तरी 2 खांद्यांवरचा पदर कधी त्यांचा ठरला नाही. ठसठशीत कुंकू लावण्याची जी भारतीय परंपरा होती त्याने कधी बिघडू दिली नाही. की ताई, तुमच्यासारखी भारतीय स्त्री सातत्याने संस्कृती धरून राहावी अशी आमची इच्छा आहे. फक्त तुम्ही राष्ट्रपती पदावर आहात, दुसऱ्या कोणाला शक्य नाही. तुम्ही टीव्ही चॅनेलवर सेन्सॉर बसवा. टीव्हीवरती कुठल्याही शोला येणारी स्त्रीला किमान इतक्या वस्त्रामध्ये ती असलीच पाहिजे एवढा नियम करा, नाही तर चॅनलचे सगळे अधिकार काढून घेईन. इतकं फक्त बोला, हिंदुस्थान तुमचा लाख वर्षाचा आभारी होईल. जेव्हा अधिकार असलेली माणसं काही करत नाही तेव्हा ती पाप करतात, चुका नाही. आणि दुर्दैवानं इतक्या प्रचंड संख्येनं पातकी लोकांचं प्रशासन आमच्या डोक्यावर आहे. चुकणाऱ्या नाही, पाप करणाऱ्यांचं प्रशासन आमच्या मस्तकावर आहे. धनाच्या लोभासाठी असेल, मताच्या लोभासाठी असेल, कसल्या लोभासाठी असेल, ते त्यांची ते जाणवत त्यांची पाप. पण याही पातकाला बदलून टाकायची शक्ती तपस्व्याच्या तपामध्ये आहे. आणि ते तप कोणतं पाहिजे, तर देवाची द्वारी उभा क्षणभर. काही लोकांचा आक्षेप असा आहे, अहो देवाच्या दारात क्षणभर उभं राहिलं मुक्ती मिळायला लागली तर भिकाऱ्यांना आधी मिळेल, ते आमच्यापेक्षा जास्त बोलू असतात. पण त्याला सांगायचं देवळाच्या दारात नाही, देवाच्या दारात. देवळाच्या दारात आम्ही सुद्धा भिकाऱ्याबरोबरच असतो आणि बहुतांशी भिकाऱ्यासारखेच असतो. तो फक्त आमच्याकडे मागत असतो आणि आम्ही देवाकडे मागत असतो, एवढाच काय तो फरक. पण मागत असतो इतकंच आम्ही आलाप करत असतो. जे दिलेस तेच खूप आहे, थँक्यू फॉर ऑल. मागणी कशाची नाही असं सांगायला जातोयस का? तशीच मागणी किंवा तशीच गाधाणी सांगायला गेला असतं खरी मजा आहे. आपल्याकडचं एक प्रसिद्ध भक्तिगीत आहे या अर्थाचं. खऱ्या अर्थाने भजनाचा आनंद ज्याला कळला तो कसा लागतो? एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात भालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात भालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात. गळामाळ शोभे आत्मरूप शांती, गळामाळ शोभे आत्मरूप शांती. भक्तिभाव दोन्ही धरुटाळ हाती, भक्तिभाव दोन्ही धरुटाळ हाती. विणा विरक्तीचा कपाळा सजालो, विणा विरक्तीचा कपाळा सजालो, आम्ही विठ्ठलाच्या
झोपडीची, छाया झोपडीची निवायास घ्यावी उब कोठडीची, निवायास घ्यावी उब कोठडीची, माया मोह सारे उकाळून प्यालो, माया मोह सारे उकाळून प्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात. पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला, पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला, कोणी राम होई कोणी रंग झाला, कोणी राम होई कोणी रंग झाला. मागणी न काही देवा, मागणे न काही सांगण्यास आलो, मागणे न काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात, आम्ही विठ्ठलाच्या भजनात, आम्ही विठ्ठलाच्या भजनात. मागणे न काही सांगण्यास आलो. कारण लक्षात ठेवा, सतत मागायला येणारा कोणालाच आवडत नाही. तुम्ही सांगा तुम्हाला आवडलं तर, कधीही भेटला की 5 रुपये द्या किंवा, माणूस त्याला टाळायला लागतो. आला 5 रुपये आला. आणि जो कामाविना छान आपल्याला आनंदाने भेटतो, काय काम काही विशेष नाही, आपल्याला काय तब्येत तुमची बरी आहे ना, माझी बरी, एवढं बघायला बाकी. आणि इकडं नाही तब्येत बरी, काय म्हणता बरी नाही, आणि डॉक्टर नको, डॉक्टर विना बरा होण्यासारखा आहे आजार. संध्याकाळी फोन करावं बरं वाटलं, पण मी फोन केल्याबद्दल त्यांना फोन आल्याबद्दल मला घेणं नसते देणं नसते. हा जिथे प्रेमाचा विषय आहे, तसं भगवंता सर्व काही क्षेमकुशल आहे, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन, तिन्ही लोक आमचं इकडं काम चालू आहे. आता थोडा वेळ तुमची आठवण आली म्हणून आलो, जाई लगे मायेत या पंढरपुरात, भेटेनं माहेर आपली या. माहेरी कशाला आलो की मी सासरी चांगलं काम करतो याची शाबासकी पाहिजे ना, आईनं दिली पाहिजे. सर्व सुकृताचे फळ मिळेल आहे ना, मी जे जे चांगलं केलंय ना त्याबद्दल आई शाबास म्हणतो तुम्हाला, शाबास. सासरची सगळी माणसं चांगली करून दाखवलीस. मग संसार हा सुखाचा करायचा असतो, सुखाचा नसतोच. नाही हो, सुखाचा संसार मिळाला तुला करता नाही आला सांग. जगात कोणालाच सुखाचे संसार मिळत नाही, ज्यांचे दिसतात त्यांनी ते केलेले असतात. अवघाची संसार सुखाचा करीन या शब्दातच उत्तर दिलं माऊलींनी. काय करायचंय ते सुखाचा आपण करायचा. दुर्गंध हा स्वभाव आहे, सुगंध निर्माण करायचा आहे. तांब्याचं भांड ठेवून दिलं की गंजणं हा निसर्ग आहे, ते स्वच्छ ठेवणं हा प्रयत्न आहे. चांगलं हवं असेल तर प्रयत्न कर, चांगलं प्रयत्नाशिवाय होणारच नाही. संसार सुखाचा म्हणजे चांगला पाहिजे, प्रयत्न कर. तुझे प्रयत्न कमी पडले असते म्हणून तो दुःखाचा झाला. पण सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगी. बाप रखमा देवी वर विठ्ठलाचे भेटी. आपण सेवेसाठी येऊ, तुमच्यासाठी येतो, पण इकडे पहिलं काम माझं अवघाची संसार सुखाचा करीन. तेव्हा मनुष्य कित्येक वेळेला देवाच्या दारात नसतो, फक्त देवळाच्या दारात असतो. त्याचं मन आपल्या ऐहिकात आहे, तोपर्यंत देवाच्या दारी कसा असो. एवढ्या गहन विषयाकडे न जाता थोडं उंबऱ्यावरच जाऊया. ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये द्वार
या शब्दाचा आणखीन एक अर्थ सांगितला. तो जेव्हा वाचनामध्ये आला तेव्हा चिंतनाची दिशाच बदलली. अरे बापरे, माझ्या डोक्यात असं होतं की देवाच्या किंवा देवळाच्या दारात उभं राहून एकतानतेनं भगवंताचं चिंतन करणे. माझे मन जर पूर्ण एकतान असेल भगवंतामध्ये तर मी नक्की देवळाच्याही आणि त्याच वेळेला देवाच्याही दारात आहे, यात संशयच आहे. कारण देऊळ ही काही निकामी वस्तू नव्हे, ती ही एक पाठशाळा आहे, ती एक संस्कार केंद्र आहे, ज्या ठिकाणी माझी एकतानता सहज लागू शकते. अधिक सुलभतेनं मला त्याच्याशी बोलता येतं अशी ठिकाणी मी थोडा अभ्यास केला की ते जमण्यासारखं आहे. घरापेक्षा मंदिर भगवंताशी नातं जोडायला सुलभ आहे. अनेकांची तीच साधना असल्यामुळे त्या साधनेची स्पंदनं मला मदत करणारी आहे. पण आणखीन एक अर्थ असा कळला. ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या, सेवा हाची दारवंटा भगवंताचा. परमेश्वराची सेवा हे परमेश्वराला प्राप्त करण्याचं सगळ्यात सुलभ द्वार आहे असं म्हणतात. आता चिंतनच बदललं. आता कळलं की संत नुसते उभे राहत नाहीत, काहीतरी करत राहतात, सेवा कार्य. आणि उभा या शब्दाचाच अर्थ काम करणारा किंवा काम करायला तयार असणारा, तत्पर असणारा. आपल्याकडे निवडणुकीची आधी सभा असते, सगळे स्टेजवर बसलेले असतात, कोणतरी आधी प्रस्तावना करत असतो. एखादा म्हातारा शेजारी येऊन उभा राहून विचारतो, आपले हे एवढे सगळे जे बसले यातला उभा कोण आहे? आता तुम्हीच म्हणताय सगळे बसले, ह्यातला उभा कोण आहे म्हणजे काय तुम्हाला म्हणायचं होतं? कोणी उमेदवारी जाहीर केली, मी कामाला तयार आहे असं कोण म्हटलं यातलं? इतरांपेक्षा अधिक कार्य मी करीन, मी त्यासाठी तत्पर आहे असं कोणी जाहीर केलं याच्यातलं? कोणाला निवडून द्यायचंय आपण? उभा असणे, मी निवडणुकीला उभा आहे म्हणजे अधिक कार्य करण्यासाठी तत्पर आहे. मी जाहीर करतो मी जास्त काम करीन तुमच्यापेक्षा. अशा अर्थाने भगवंताच्या सेवेमध्ये उभा म्हणजे तत्पर असणारा, आणि ते सुद्धा क्षणभरी म्हणजे 1 मिनिट म्हणूया, माणसाचं आयुष्यच क्षणभंगूर आहे हो. असा सर्व जीवनामध्ये भगवंताच्या सेवेसाठी जो तत्पर होऊन उभा राहतो तेने मुक्तिचारी साधी. कारण खरी गोष्ट आहे, कोणाचाही कृपा लोभ प्राप्त करायचा असेल एवढंच चिंतन की बस, तर नुसतं उभारण्यापेक्षा सेवाच महत्वाची की. सोपा दृष्टांत दिला, आपले वंच कृपा व्हायची. आपले वंच मी दारात उभा, काय छान कीर्तन करता तुम्ही आपले, एक संत ना आपले तिकडे बॅग भरतात, बाहेर गावी चालत. माझं कीर्तन आहे, 6 धोत्र न्यायचे, 6 निरुषक न्यायचे आणि हे कपडे न्यायचे. एवढ्या सगळ्यांच्या घड्या मी घालतोय, त्याच्यावर इस्त्री फिरवतोय, एकेकाची घडी करून भरतोय. हे सगळं भरून झालं की निघायचं. खरंच किती काम नाही तुम्हाला, हा उभाच किती काम नाही तुम्हाला. म्हणजे पेटी दबला पण तुम्हीच घेऊन जाता. आता जिथे मिळतील तिथे मिळतील, तिथे नाही मिळत तिथे न्यायला लागतं ना पेटी दबला सुद्धा. हे काय, पेटी ठेवली ती आता शालजोडीने बांधणार आणि नंतर ती लाकडी पेटीत घालणार. म्हणजे हे पण तुम्ही उचलायचं. किती काम नाही तुम्हाला. अरे ठोंब्या, नाही तुम्हाला खरंच सांगतो, आपले मी तर भेटेल त्याला सांगतो की आपल्याचं कीर्तन सोपं नाही आहे. अहो काय कष्ट आहे तो. एवढ्या सगळ्या गोष्टीच्या गाड्या करायच्या, यातली एकही घडी करायला तू येत नाहीस ना, तुझ्या समोर मी काम करतो. हे तबले पण तुम्हीच घेणार. आता ही पेटी खाली नेऊन ठेवली की परत वर येतो आणि तबला काढकाला पण खाली जातो.
कारण अलीकडे साथीदार सुद्धा आमच्या अशी काही वेळेला शहरात मिळतात की वाद्य तुम्ही घेऊन या, आम्ही फक्त वाजवणार तुम्हाला आणि कीर्तनाला. वाद्य न्यायला तयार नसतं. काय करतो मी तरी हो. बाप रे, म्हणजे तुम्ही तबला खाली नेणार, पेटी खाली नेणार, बॅग खाली नेणार. रिक्षावाला सांगितलंय का तुम्ही? नाही. मग हे इथंच दारात ठेवणार आणि रिक्षा स्टँडला जाऊन रिक्षा घेऊन येणार. आणि हे उतरवायला एसटी स्टँडवर साथीदार आले तर ठीक, हे तर उतरवून बीच ठेवणार. साधं ते कीर्तन तुम्हीच पाठ करायचो, तुम्हीच करायचो आणि हे सगळं तुम्हीच करायचं. खरंच आपलं आता असं वाटतं कानसुलाच हाणावी अशा माणसाच्या. तू बडबड करून एक माझा वेळ घालवतोयस. यातल्या एकाही कामाला हरामखोर हात लावत नाही. याच्याऐवजी हेच बोलत असताना एक 4 धोत्राच्या घड्या घातल्या असल्यास, रिक्षा मी घेऊन येतो म्हटलं असतंस, अधिक कृपा संपादन झाली असती का नाही? तर परमेश्वराचं कोणतंही समाज सेवा कार्य घ्यायचं नाही आणि फक्त दिवसभरात 10 मिनिटं भगवंता तू किती छान करतो, ते किती छान करतो हे म्हणायचं असल्या माणसाचा भगवंताला सुद्धा राग आल्याशिवाय राहणार नाही किंवा वीट आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे वांझोटे बुडबुडे. भगवंता काय तुझे मेले, तू कर ना काहीतरी. या निसर्गामध्ये किती वृक्ष निर्माण केले. आपण गाणं नंतर ऐकूया. एका आयुष्यात किमान एक झाड जगवायची जबाबदारी घे. एखादं झाड दत्तक घे, त्याला पाणी घालायचं. दुसऱ्याने झाडं करायची, त्याची पानं तोडून आमचं व्रत आम्ही करायचं. या शिवरात्रीला ठरवलंच आहे 11,000 बेलाची पानं मारणार. कोणाच्या बापाच्या झाडाची? आणि परमेश्वर हा संख्येचा नाही तर भावाचा भुकेला आहे असं सगळं गात असताना सुद्धा तो भाव गेला चुलीत. याचं महत्व संख्येतच आहे. 11,000 म्हणजे 11,000. जमलं तर 11,011. पण बेलाची पानं का? आज हे जागतिक प्रदूषण तुझ्या डोळ्यासमोर दिसत असताना श्रावण मासामध्ये 11 बेलाची झाडं लावीन आणि जगवीन हे नाही व्रत घेत आहेत परमेश्वराचं. तुळशीची झाडं प्रत्येक घराघरामध्ये लावीन आणि जगवून दाखवीन हे व्रत नाही घेत आहेत. परमेश्वराच्या या सगळ्या सृष्टीचा समतोल राहण्यासाठी जे जे म्हणून करावं लागेल त्यापैकी एखादं तरी सेवा कार्य घे. आणि त्या सेवा कार्यामध्ये जो तत्पर झाला तेने मुक्तिचारी साधी. आणि हे सेवा कार्य करताना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं असताना समाज कार्य करायचं, पण घराला भिकेला लावायचं नाही. असोने संसारी जे वेगवेगळं करी तरी सुद्धा भगवंत कृपा करणार आहे असं वेद शास्त्र सगळे हात वर करून सांगतायत. हात वर करणारा आपण बाह्या म्हणतो. सदऱ्याच्या असतात त्या बाह्या. बाह्या नाही म्हणायचं, बाह्या. वेदशास्त्र उभारी बाह्या सगळं ते बाह्या उभ्या करून सांगतायत. वेदशास्त्र हे सगळं सांभाळत असताना हरिमुखे म्हणा चालू ठेव. आणि त्यांनी काय होईल? ज्ञानदेव म्हणे व्यासाची कोणी आणि द्वारकेची राणी पांडवा घरी. काय मौज आहे पहा. अभंग सुरू झाला, मी देवाच्या दारात उभं राहिलेले आणि अभंग संपला, देव माझ्या दारात आलेले. एक संपूर्ण सुंदर चक्र उलट फिरलं. मी भगवंताच्या देवळाच्या दारात जायचं नाही असं नाही अर्थ केला. भगवंताच्या देवळाच्या दारात जाऊ, देवाला नमस्कार करू, जमेल तेवढी तिथे ध्यान धारणा करू, पण प्रपंच सांभाळून, समाज कार्य सांभाळून, माझा सदाचार, माझा परोपकार हे सगळं सांभाळत असताना सातत्याने दिवसभराचं प्रत्येक श्वासाचं स्पंदन माझं जर हरिनामामध्ये आलं, वारे वा, तेने मुक्तिचारी साधी येल्या. मग अशा सेवा करणाऱ्या सद्भक्ताला दर्शन प्राप्त करण्यासाठी नको कैलास, नको वैकुंठ. तो भगवंत स्वतः त्याच्या दारात येऊन उभा राहून सांगतो, हेच तुला दर्शन देतो, पण हे करतोयस ते चालू ठेव, हे जास्त महत्वाचं आहे. हे करतोयस हे जास्त चांगलं आहे. असं भगवंताने स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं दर्शन कोण्या भक्ताच्या घरी जाऊन दिलं. अशी तर चरित्र अनेक आहे.
त्यातले एक चरित्र आपल्याला घेणं आजच्या कीर्तनाच्या मर्यादेत बसणारी गोष्ट आहे. तोपर्यंत अभंग लक्षात घ्यायचा आणि अभंगाचा हा अर्थ पुढच्या लोकांना तुम्ही सांगायचा. सगळ्या मुलांना शिकवायला आपल्याला कसा परवडायचा. आता हा अभंग तुम्ही सांगायचा ज्ञानेश्वर माऊलींचा. नाही तर कार्टी आपली भयंकर आहेत. देवाची एक माझी उघा क्षणभरी चला म्हणजे दिवसातला 1 मिनिट देवळाच्या दारात गेलो त्या हिशोबाला पळून जायला मिळालं. मुक्ती 40 हाती गेल्या. हरिमुखे म्हणा असं नाही करून चालत बाळा. परमेश्वराच्या सेवेमध्ये अखंड आयुष्य तत्पर होऊन उभं राहणं याला मोठेपण आहे. आणि असा जो कोणी असेल त्याच्या सर्व चिंता त्याच्या परिवाराच्या सर्व चिंता यातना संपवण्याची भगवंतांनी हमी दिली आहे. योगक्षेम वहाम्यहम. आणि हे भगवंताची हमी कधीही आतापर्यंत वटपत्रावरची कमी झालेली नाही. अशा रीतीनं आख्यानाकडे जाण्यापूर्वी एकदा अभंगाचा आठव, भजन हार बुक्का आणि मग आख्यान. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, येणे मुक्तिचारी साधी येण्या, येणे मुक्तिचारी साधी येण्या, साधी येण्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, उभा क्षणभरी.